श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाळा, किती विचार करशील रे. अरे, हे आयुष्य म्हणजे सुख दुःख अडचणी यांचं जाळच आहे. या जाळ्यामधून जर तू बाहेर पडलास तर तू माणसाचं आयुष्य सार्थकी लावलं असं म्हणता येईल. परंतु याच जर अडचणींच्या जाळ्यात, याच संकटाच्या जाळ्यात जर तू अडकून बसलास तर मात्र तू तिथेच थांबलास हे लक्षात ठेव. बाळा, प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करत बसू नकोस. कारण या विचारांचं जाळ्यात जितकं अडकशील तितकं तुझं आयुष्य गुंतागुंतीचं होऊन जाईल. आज तू जाणून घेणार आहेस की मी जे सोपे विचार सांगत आहे ते तुझ्या मनाला शांत करतील आणि तुझ्या आयुष्याला योग्य दिशा देतील. तू कधी लक्ष दिलं आहेस का रे? तुझं मन सतत काहीतरी विचार करत राहतं. हे झालं तर काय होईल, ते चुकलं तर काय होईल, लोक काय म्हणतील. हे विचार म्हणजे एक प्रकारचं जाळं आहे ज्यात तू स्वतः अडकलेला आहेस. अरे वेड्या, जे घडायचं आहे ते घडणारच. तू फक्त तुझं कर्म करत राहा. विचार करून तू भविष्य बदलू शकतच नाहीस. जास्त विचार केल्यानं बाळा मन अस्वस्थ होतं, झोप लागत नाही, भीती वाढते, निर्णय घेणं देखील कठीण होऊन बसतं. मग योग्य काय अयोग्य काय हे कळेनासं होतं. जिथे विश्वास आहे ना तिथे विचारांची काहीच गरज नाही. तो विश्वास म्हणजे आपल्या स्वामींवरचा विश्वास. आणि जिथे विश्वास नाही तिथे कितीही विचार केला तरी कोणत्याच गोष्टीतून समाधान मिळत नाही. तुला वाटतं की तू सगळं काही कंट्रोल करू शकतोस, पण खरं काय आहे हे मात्र तुला माहीत नाही. आयुष्यातल्या 80% गोष्टी आपल्या हातात नसतात. म्हणून स्वामी म्हणतात, ज्यांचं नियंत्रण तुझ्या हातात नाही त्याचा विचार करून वेळ कशासाठी वाया घालवतो आहेस. उदाहरण द्यायचं झालं तर पाऊस पडल्यानंतर तू बी पेरतोस, पण पाऊस, हवा, सूर्य हे तुझ्या हातात तर नसतं ना. तू भूतकाळाचा विचार करतोस, भविष्याची चिंता करतोस, पण वर्तमान मात्र जगत नाहीस. जो वर्तमानात जगतो तोच खरं आनंदी आयुष्य जगतो. आणि जो भूतकाळात अडकतो आणि भविष्याची चिंता करतो त्याचं हसणं तो विसरून जातो आणि स्वाभाविकच आयुष्य देखील जगणं विसरून जातो. म्हणूनच सांगतोय, जेव्हा तू सगळं काही स्वामींवर सोडतोस ना तेव्हा तुझं मन हलकं होतं. म्हणून स्वामी म्हणतात, माझ्यावरती विश्वास ठेव, मी तुझ्या प्रत्येक चिंतेचं उत्तर आहे. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही रे. श्रद्धा म्हणजे मनाची शांती आहे, मनाची एकाग्रता आहे. त्यासाठी एक साधा सोपा उपाय आपल्याला स्वामी सांगतात. जास्त विचार करणं कसं थांबवायचं. 15 मिनिटे देवापुढे शांत बसा, स्वामींचं नाव घ्या, खोल श्वास घ्या, जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. स्वामींना सांगा, जे काही मिळालं आहे ते तुमच्या आशीर्वादाने मिळालं आहे आणि जे काही मला मिळालेलं नाही त्यात देखील माझं हित आहे, म्हणून तुम्ही ते माझ्या आयुष्यात दिलेलं नाही. प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करत बसू नको, कारण तुझं आयुष्य विचार करण्यासाठी नाही तर ते जगण्यासाठी आहे. स्वामी नेहमी म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे, तू फक्त पुढे चालत राहा आणि आयुष्याचा अर्थ काय तो समजून घे. लोकांचा जास्त विचार करू नको, कर्म करत राहा. कारण परमेश्वराने दिलेलं जे आयुष्य आहे ते भगवंताने परमेश्वरापर्यंत पोचण्याचा मार्ग निवडण्यासाठी दिला आहे. या आयुष्यामध्ये माणसाने सत्कर्म केली, पुण्य केलं तर तो आपोआपच परमेश्वरापर्यंत पोचेल. परंतु याच आयुष्यात जर माणसाने पाप केलं, दुष्कर्म केली तर मात्र तो वेगळ्या वाटेवर जाईल, ज्यातून त्याची कधी सुटका होणार नाही. हा स्वामींचा संदेश तुझ्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ विसरू नको आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नको. आणि हो, अति विचार करून मनाची शांतता गमवू नको. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.